तर एलसिफचा फायदा काय की जर तुम्हाला मल्टिपल कंडिशन जर चेक करायचे असतील तर आपल्याकडे आहे एलसिफ स्टेटमेंट. ओके, त्याचं एक्झाम्पल मी इथं रन केलंय, म्हणजे शो केलंय तुम्हाला. आपण काय केलं इथं, एक मार्क्स डिक्लेअर केले, जस्ट काही स्टॅटिक तुम्हाला जे द्यायचे तुम्ही ते मार्क्स इथं पास करू शकता. त्यानंतर मी ती कंडिशन चेक केली, जर ती माझी फेल होते किंवा ट्रू होते, ओके, त्यानंतर माझं हे स्टेटमेंट प्रिंट होतं. त्याच्यानंतर परत मल्टिपल कंडिशन चेक करायचे आहे. सपोज इथं तुमची व्हॅल्यू चेंज झाली, ती इथं मॅच नाही झाली, या कंडिशनला मॅच होईल. इथं जर मॅच नाही झाली, कुठेतरी मॅच होणार आहे. जर कुठेच मॅच नाही झाली तर तुमच्याकडे कोणतं स्टेटमेंट उरतं खाली, एल स्टेटमेंट, ते तुमचं प्रिंट होणार आहे. ओके, हे झालं तुमचं एलसिफ. त्याचा इथं सिंटॅक्स पण मी तुम्हाला दिलाय. आलं लक्षात एलसिफचा यूज काय? हो सर. येस सर. ओके, एकदम सिंपल आहे. आपण हो सर. जावास्क्रिप्टमध्ये पण बघितले, थोडं फास्ट घेऊ. त्यानंतर आता इथं करायचं काय तुम्हाला, मी हा प्रोग्राम रन करून दाखवेल, काही उचलणार, कॉपी पेस्ट करणार आणि तिकडे तुम्हाला आउटपुट दाखवणार. पण माझं म्हणणं एवढंच आहे का, हा तुम्हीच करा, कॉपी पेस्ट केला तरी नो इश्यू, पण मग करा. पण मग जर तुम्ही टाईप केलं तर तुमचा फायदा आहे. ओके, व्यवस्थित टाईप करून तुम्हाला ते कळलं पाहिजे का व्हेरिएबल डिक्लेअर करताना डॉलर आलाच पाहिजे. ओके, या त्या गोष्टी थोडीफार प्रॅक्टिस झाली पाहिजे, मग टाईप करूनच रन करायचं. आणि सगळ्यांना एक विनंती आहे की लेक्चरला टाइम टू टाइम येत चला. आता त्याच्यानंतर आपल्याकडे दुसरं स्टेटमेंट आहे, ते म्हणजे स्विच केस स्टेटमेंट. ओके, या स्टेटमेंटमध्ये काय करतो आपण, एक कंडिशन पास करतो. हा झाला त्याचा सिंटॅक्स. ओके, एक कंडिशन पास करतो आणि ती कंडिशन ज्या केसला मॅच झाली ते कंडिशन आपली एक्झिक्यूट होते. सपोज मी इथं काहीतरी पास केलं, इफ ए ग्रेटर दॅन बी. ओके, ती जर जिथं पास झाली, ओके, ती जिथं पास झाली, जिथं मॅच झाली, सॉरी पासपेक्षा मॅच झाली, ते कंडिशन आपली जी ते स्टेटमेंट आपलं प्रिंट करून देतं. त्याला काय म्हणतो आपण, स्विच स्टेटमेंट. त्याचा सिंपल प्रोग्राम बघा. ओके, एक फेवरेट कलर घेतलाय, त्याच्यामध्ये रेड घेतलाय मी. ओके, काय घेतलं आपण, एक व्हेरिएबल डिक्लेअर केला फेवरेट कलर नावाचा किंवा कलर नावाचा. ओके, त्यात तुम्ही व्हॅल्यू पास केली रेड. तुम्ही कोणती पण करू शकता. तर ज्या केसला ही व्हॅल्यू मॅच होणार आहे, आपण इथं मल्टिपल केस घेतल्या, केस 1, केस 2, केस 3. ओके, तुमच्या मल्टिपल केस झाल्या. आता ज्या केसला मॅच झाली ती फर्स्टच केसला मॅच झाली, मग आपलं काय पी स्टेटमेंट प्रिंट होणार आहे. त्यानंतर लगेचच मी इथं ब्रेक दिलाय. ओके, सपोज आता इथं मॅच झाली ना, मग त्याच्यानंतर ब्रेक झाला, ती बाकीचे स्टेटमेंट चेक नाही करणार, तो डायरेक्ट बाहेर निघून येणार लूपच्या, याच्या बाहेर निघून येणार तो. ओके, जर इथं मॅच नाही झाली त्याच्यानंतर तो खालची कंडिशन चेक करणार. जर ही मॅच झाली त्याच्यानंतर ब्रेक देणार आणि डायरेक्ट लूपच्या बाहेर निघून येणार. ओके, हे झालं स्विच स्टेटमेंटचं. जर कोणतीच केस मॅच नाही झाली तर आपल्याकडे लास्टला एक स्टेटमेंट असतं, ते म्हणजे डिफॉल्ट स्टेटमेंट. ओके, हे झालं तुमच्या स्विच केस स्टेटमेंट्स. येईल याचा प्रोग्राम रन करता. हो सर. हो सर. ओके, मी काल तुम्हाला टाइम थोडं लेक्चर फास्ट घेऊन टाइम याच्यासाठी दिला होता की मला असं वाटलं पुढच्या 10 ते 15 मिनिटात तुम्ही लगेच टास्क कंप्लीट करून सबमिट करशाल. तर मग आज बघा, आज टाइम देतोय, जस्ट याला काही प्रोग्राम उचलायचे, कॉपी पेस्ट आणि आउटपुट द्यायचे तुम्हाला. ओके, आता थर्ड, हे झाले आपले स्टेटमेंट्स बघितले आपण. ओके, आता काय लुपिंग आहे. आता लुपिंग स्टेटमेंटचा मेन पर्पज काय असतो माहिती आहे, आपला टाइम सेव्ह झाला पाहिजे. आणि जो कोड राईट करतोय, आता सपोज तुम्हाला इथं 1 to 100 प्रिंट करायचे स्विच केसमध्ये, सपोज स्विच केस नाही, जाऊ द्या, तुम्हाला एलसिपमध्ये काही प्रिंट करायचे, तर तुम्हाला एक एक स्टेटमेंट प्रिंट करायचा चालावं लागेल. तर कितीतरी लाईनचा कोड होणार आहे तुमचा. ओके, स्टेटमेंट घेणार, त्याची व्हॅल्यू घेणार, मग इको करणार, परत दुसरं स्टेटमेंट घेणार, त्याची व्हॅल्यू प्रिंट करणार. त्याला खूप कोड लागेल, खूप लाईन पण जाणार, टाइम पण वेस्ट होणार. तेच जर तुम्ही लुपिंग स्टेटमेंटमध्ये केलं, ओके, जस्ट 4 ते 5 लाईनचा कोड होतो, जस्ट लूप फिरवणार, जिथं कंडिशन मॅच नाही होत, जोपर्यंत तुमची कंडिशन फॉल्स होत नाही तोपर्यंत तुमचा लूप फिरत राहणार. ओके, जिथं तुमची कंडिशन ट्रू झाली, लूपच्या बाहेर येणार. ओके, हे झालं तुमचं लुपिंग स्टेटमेंट. त्याचा मेन फायदा हाच आहे, तुमचा टाइम सेव्ह होणार आणि इझिली ज्या गोष्टीला जास्त टाइम लागणार आहे तो कमी लाईनमध्ये तुमचा कोड एक्झिक्यूट होईल. ओके, आता फर्स्ट आपण व्हाईल लूप बघू. व्हाईल लूपला आपण एंट्री कंट्रोल स्टेटमेंट पण म्हणतो. म्हणजे काय, स्टार्टिंगलाच तो कंडिशन चेक करून घेतो, त्यानंतर तो आपल्याला जे आपलं स्टेटमेंट आहे किंवा जे आउटपुट आहे ते आपल्याला प्रिंट करून देतो. ओके, आता इथं काय केलं मी, याचा पण बेसिक सिंटॅक्स आहे, तुम्हाला याच्यात डिक्लेरेशन करावं लागतं.
ओके, एक व्हेरिएबल डिक्लेअर करावा लागतो, त्यानंतर त्याची कंडिशन चेक करावी लागते आणि त्यानंतर तुम्हाला इन्क्रीमेंट आणि डिक्रीमेंट करावं लागतं. ओके, त्याचा हे बघू आपण सिंटॅक्स बघू. इथं मी व्हेरिएबल डिक्लेरेशन नाही घेतलं, मी त्याला इथं व्हेरिएबल डिक्लेरेशन पण घेऊ आपण. ओके, फर्स्ट तुम्हाला इथं व्हेरिएबल डिक्लेअर करून घ्यायचा, त्यानंतर इथं तुम्हाला ती कंडिशन पास करायची. जोपर्यंत तुमची कंडिशन ट्रू होते तोपर्यंत तुमचा हा लूप एक्झिक्यूट होत राहील. त्याच्यानंतर तुम्हाला इथं इन्क्रीमेंट करावं लागतं. इन्क्रीमेंट और तुम्हाला जशी तुमची लॉजिक असणार आहे, इन्क्रीमेंट किंवा डिक्रीमेंट. ओके, सेम तोच सिंटॅक्स मध्ये मी जस्ट व्हॅल्यू पुट केलंय आणि खाली यूज केलंय. आता इथं काय घेतलंय मी, इथं एक्स डिक्लेअर केलाय. आता मला याचं आउटपुट तुम्ही सांगा ओरली. ओके, इथं काय कंडिशन चेक केली मी सांगा तर. स्क्रीन दिसते ना सगळ्यांना? x लेस दॅन ऑर इक्वल टू 5. ओके, आणि एक्सची व्हॅल्यू किती 1. ओके, तो किती नंबर ऑफ टाइम आपला लूपमध्ये फिरणार आहे, एक्सची व्हॅल्यू किती झाली पाहिजे की तेव्हा आपला तो लूपच्या बाहेर येईल. 4. 5 झालं. 5. राईट. मग ते 6 नाही स्ट्रिक्टली घेतलंय 5 ला पण तो घेणार मॅम, जस्ट आपण इथं लेस दॅनच घेतलं असतं तर. ओके, हे बघा आता इथं काय कसा लूप फिरणार लक्षात घ्या. एक्सची व्हॅल्यू 1 केली, चेक करणार 1 लेस दॅन इक्वल टू 5, त्याला ट्रू भेटला, आला तो खाली इथं प्रिंट केला. परत एक्स प्लस प्लस झाला, आता एक्सची व्हॅल्यू किती 2 होणार. असंच सेम जोपर्यंत तो फॉल्स किंवा होत नाही आणि लूपच्या बाहेर येत नाही तोपर्यंत आपल्याला आउटपुट देतच राहणार. ओके, किती लाईनचा कोड झाला आपला 1 2 3 आणि डिक्लेरेशन चेक 4 लाईनच्या कोडमध्ये तुम्ही किती लाईनचा कोड प्रिंट करू शकता. इथं जर तुम्ही 100 पास केलं आणि इथं तुम्हाला जेवढ्या लाईन पाहिजे तेवढ्या लाईन इथं प्रिंट करू शकता. आता यामध्ये तुम्ही पॅटर्न वगैरे पण प्रिंट करू शकता, ते तुमच्या लॉजिक पक्का होण्यासाठी त्या गोष्टी. पण मेन व्हाईलचा यूज कुठं होतो लक्षात घ्या, जेव्हा आपण डेटाबेसमधून, आवाज येतोय सगळ्यांना? हो सर. ओके, डेटाबेसमधून आपण एखादी व्हॅल्यू फेच करून घेतो. ओके, आता तिथं आपण अशी कंडिशन पास करतो की जोपर्यंत डेटाबेसमधल्या रो संपती नाही, ओके, जेवढ्या रो आहे तेवढ्या सगळ्या येत नाही तोपर्यंत आपली कंडिशन म्हणजे तो डेटा फेचच करत राहा. 1 मिनिट मी तुम्हाला लाईव्ह दाखवतो, एखाद्या प्रोजेक्टला मी केलेला असेल एवढं. यात कुठे घेतलंय, ओके, आपलं ड्रीमव्हीवर ओपन होतं. 1 मिनिट, ड्रीमव्हीवर पण एक एडिटर आहे. ओके, ते पण सगळ्यांपेक्षा थोडं वेगळं आहे, त्यात जास्त काही फीचर्स दिलेले आहे आपल्याला, पण मग त्याचं पेड व्हर्जन घ्यावं लागतं. आता मी क्रॅक केलंय त्यामुळे माझ्याकडे चालते. सपोज कॅटेगरी डॉट PHP ला असेल आपल्याकडे तो लूप मी ट्राय केलेला. आणि आपल्याला जेव्हा डायनॅमिक ऑपरेशन करायचे तेव्हा आपल्याला लूप लागणार आहे, ॲरे लागणार आहे, कंट्रोल स्टेटमेंट लागणार आहे. ओके, हे बघा इथं मी व्हाईल लूप यूज केलाय. खूप मोठं आहे ते एडिटर, ते व्यवस्थित चालत नाही. जाऊ दे, तुम्हाला इथं व्हाईल लूप तर दिसतोय. येस सर. आता इथं मी काय केलंय, एक क्वेरी पास केली, काय सिलेक्ट स्टार फ्रॉम जो माझा टेबल आहे तिथून. ओके, जिथं ऍक्टिव्ह इज इक्वल टू वाय असणार, म्हणजे जे रेकॉर्ड ऍक्टिव्ह आहे तेच रेकॉर्ड मला फेच करून आणून दे. मी ही काय केलं इथं, ही क्वेरी एवढी, ओके, ती मी याच्यात स्टोअर केली. ओके, त्याच्यानंतर माझ्याकडे एक कनेक्शन जे आहे ना याच्यात मी इथं कनेक्शन फाईल असेल आपली, आता हेडरमध्ये परत कनेक्शन फाईल त्याच्या इनसाइड असणार. एक कनेक्शन फाईलमध्ये आपला हा कनेक्शन ऑब्जेक्ट भेटतो आपल्याला. ओके, तो यूज करून मी ती क्वेरी काय केली तर फायर केली. ही लाईनचं एवढंच मी लक्षात घ्या की ती क्वेरी काय केली मी फायर केली, एक्झिक्यूट केली इथं. त्याचा आपल्याला रिझल्ट भेटला काहीतरी. ओके, त्याचा रिझल्ट स्टोअर झाला, तो इथं एक ऍसोसिएटिव्ह ॲरे आपला तयार होतो, त्या ॲरेमध्ये पास केला. तो ॲरे आपला तोपर्यंत फिरणार आहे जोपर्यंत त्याच्यामध्ये डेटा संपत नाही. ओके, जेवढा डेटा आहे तो सगळा डेटा माझा फेच होऊन येणार आहे. हा झाला
व्हाईल मी इथं लाईव्ह मध्ये दाखवतो तुम्हाला. हा लाईव्ह आपण मध्ये यूज केला. ओके, इथं कर्ली ब्रेसेस स्टार्ट होतं बघा. तोपर्यंत जोपर्यंतचा डेटा आहे 1 बाय 1 तो डेटा येणार आणि माझ्या या कॅटेगरीज इथं खाली प्रिंट होत चालणार. ओके, इथं मी क्लोज केला तो. इथं इन्क्रीमेंट आपलं इन्क्रीमेंट केलेलं आहे. ओके, जेव्हा तो संपणार तेव्हा तो एक्झिक्यूट करायचा थांबून जाईल. लूपच्या बाहेर येणार, त्याचं एक्झिक्युशन प्रोसेस थांबवणार. ओके, आता इथं डायनॅमिक कसं ऑपरेशन होतं ते सांगतो मी तुम्हाला. सपोज डीपी मध्ये माझ्याकडे 4 रेकॉर्ड आहे. ओके, आता मी इथं कंडिशन काय पास केली, तो सगळा डेटा फेच करून मला आणून दे, जेवढ्या कॅटेगरीज तेवढ्या. ओके, तो इथे येणार, इथे येऊन त्याची इमेज प्रिंट करणार. ओके, सेकंड त्याचं नेम प्रिंट करणार, त्याचं कॅटेगरी नेम प्रिंट करणार, परत लूपच्या बाहेर जाणार. म्हणजे परत एकदा तो वरती जाऊन परत कंडिशन चेक करणार, अजून डेटा आहे एक शिल्लक, येस. परत एवढं स्टेटमेंटच्या खाली सेपरेट परत दुसऱ्या रो मध्ये एक कॉलेम 6 घेणार. ओके, परत त्याच्यात तो डेटा तेवढा डेटा प्रिंट करणार, परत वरती जाऊन चेक करणार, अजून आहे का काही डीबी मध्ये शिल्लक, येस. परत प्रिंट करणार. ओके, संपलं. मग लूपच्या बाहेर येणार. म्हणजे आपल्या स्क्रीनवरती तेव्हा तिने 3 रेकॉर्ड प्रिंट केलेले राहतील. ओके, हे झालं व्हाईल लूपचं. तुम्ही तर फॉर पण यूज करू शकता, पण मग फॉर थोडा क्रिटिकल जातो यूज करायला. पण मग जर आपण बघितलं थेरोटिकली जर बघितलं तर सगळ्यात सोपा फॉर आहे. पण मग जास्तीत जास्त एक्झाम्पल व्हाईलवरती बिल्ड झाले. ओके, PHP तर हा झाला तुमचा लाईव्ह यूज फॉर याचा व्हाईल लूपचा. तर तुम्हाला सिम्पल एक्झाम्पल आहे, तुम्हाला रन करायचं आहे. ओके, आता रन करताना पण तुम्ही इथं मल्टिपल कंडिशन चेक करा. व्हाईल घ्या, त्याच्या व्हाईलच्या इनसाइड तुम्ही इफ एल्स पण घेऊ शकता. आपण जावा स्क्रिप्टमध्ये घेतलं होतं बघा, व्हाईल घेतलं त्याच्या इनसाइड परत इफ एल्स घेतला. पॅटर्नचे जर प्रोग्राम प्रिंट करायचे असतील, पॅटर्नचे प्रोग्राम केले का तुम्ही मागे एवढ्यात? मंगेश हो सर. सर. ओके, आपण केले मॅम. मंगेश सर वगैरे तुमच्या बॅचला घेतले होते का जाहीद सरांनी? हो, घेतला ना सर. ओके, तर तिथं बघा आपण कसं 2 लूप घेतो, आय आणि जेचा. ओके, म्हणजे तिथं नेस्टेड लूप चालतो. म्हणजे तुम्ही किती पण कंडिशन घेऊ शकता, जस्ट सिंटॅक्स पण चुकले नाही पाहिजे आणि आपलं लॉजिक पण बरोबर आलं पाहिजे. त्यावेळी आपल्याला पुढे चालत राहायचं. ओके, हे सगळं आपण जेव्हा डायनॅमिक गोष्टी बघू तेव्हा घेणार आहे. जस्ट ह्या गोष्टी तुमच्या कन्सेप्ट लक्षात आल्या पाहिजे का यूज कशाला करायचे. ओके, आता हा झाला तुमचा एंट्री कंट्रोल स्टेटमेंट झालं. म्हणजे स्टार्टिंगलाच कंडिशन चेक करून घेणार आणि त्यानंतर तुमचं आउटपुट प्रिंट करणार. आता याच्याच उलट आपल्याकडे असं आहे की पहिल्यांदा आपलं स्टेटमेंट प्रिंट करणार. ओके, आणि त्यानंतर कंडिशन चेक करणार. असं आपल्याकडे दुसरा एक लूप आहे, तो म्हणजे डू व्हाईल लूप. तो पहिल्यांदा काहीतरी एक तरी स्टेटमेंट आपलं प्रिंट करूनच देतो, त्यानंतर कंडिशन चेक करेल. ओके, ॲटलिस्ट 1 स्टेटमेंट तरी प्रिंट करतो ॲज कम्पेअर टू व्हाईल लूप. व्हाईल लूप तसं काहीच प्रिंट नाही करत. जर त्याची कंडिशन फॉल्सच झाली तर तो डायरेक्ट लूपच्या बाहेर निघून येणार, काहीच प्रिंट नाही करणार, काहीच आउटपुट देणार नाही. पण डू व्हाईल लूप काय, तो आपल्याला एक तरी स्टेटमेंट प्रिंट करून देतो म्हणजे देतो. ओके, फर्स्ट इथं तो काहीतरी आपल्याला स्टेटमेंट प्रिंट करून देणार आणि त्यानंतर इथं आपल्याला कंडिशन चेक करणार. ओके, सिम्पल. त्याचा पण मी इथं एक प्रोग्राम घेतलाय. इथं आपलं डिक्लेरेशन झालं. ओके, व्हेरिएबल डिक्लेअर करून घ्यायचा. त्यानंतर तुम्हाला फर्स्ट स्टेटमेंट इथं प्रिंट करून देईल. तुम्हाला तो काय एक्सची व्हॅल्यू किती 6, तुम्हाला 6 प्रिंट करून देईल आणि ब्रेक मारल. त्याच्यानंतर एक्स प्लस प्लस होणार. ओके, परत इथे येऊन तुमची एक्सची व्हॅल्यू चेक करत चालेल तो असं. ओके, याचं पण तुम्ही एक्झिक्युशन करून बघा, जमेल करायला. डू व्हाईल लूप. डू व्हाईल लूप तसा हो सर. हो. जास्त काय आपण यूज करत नाही डायनॅमिक ऑपरेशनला. सगळ्यात जास्त आपल्याला व्हाईल आणि फॉर लागतो. ओके, आणि जे स्टेटमेंट चेक करायचे, कंपॅरिझन वगैरे करायचं असेल त्याला आपल्याला इफ एल्स लागतो. काही क्वेरीज वगैरे करायच्या असतील ॲजॅक्स थ्रू तर त्याला एल्सिफ लागतो. हे 2-4 बोटावर मोजणे इतक्या गोष्टी ज्या जर परफेक्ट झाल्या तर मग अख्खी PHP जमते. ओके, आता जे आपण व्हाईल लूपमध्ये बघितलं काय, इनिशियलायझेशन करा, कंडिशन चेक करा, इन्क्रीमेंट डिक्रीमेंट करा, पण ते सेपरेट सेपरेट लाईनमध्ये होतं. बरोबर, त्याच सगळ्या गोष्टी एका लाईनमध्ये आपल्याला फॉर लूप देतो. आहे का बरोबर ना? तुम्ही ते इनिशियलायझेशन करून घेणार, त्याच्यानंतर सेमीकोलन देणार, त्याच्यानंतर तुम्ही इथं कंडिशन चेक करणार. ओके, कंडिशन चेक करणार. जर तुमची कंडिशन ट्रू असली तर मध्ये येऊन परत मध्ये येणार, त्याच्यानंतर परत इन्क्रीमेंट डिक्रीमेंट. आता याच्यामध्ये पण तुमची ह्या 2 गोष्टी कायम वर्किंगमध्ये राहणार आणि इनिशियलायझेशन वन टाइमच होतं. ओके, इनिशियलायझेशन तुमचं 1 टाइम होणार, त्यानंतर कंडिशन चेक करणार, स्टेटमेंट एक्झिक्यूट करणार, इन्क्रीमेंट करणार, कंडिशन चेक करणार, स्टेटमेंट एक्झिक्यूट, परत इन्क्रीमेंट. असंच तो फिरत राहील जोपर्यंत त्याचं आउटपुट किंवा तुम्हाला जे आउटपुट पाहिजे ते भेटत नाही तोपर्यंत. ओके, त्याचं पण मी तसं खाली सिम्पल एक्झाम्पल घेतलंय, ते पण 2 ते 3 लाईनमध्येच.
ओके, हा झाला तुमचा फॉर लूप. याच्यावर पण मी सिम्पल एक दोन लाईन्स एक्झाम्पल घेतले, पण तुम्ही मोठं पण ट्राय करू शकता जर कोणाला इच्छा असेल जास्त काही शिकायची डीपमध्ये. येईल करता. सुरुवातीला हो तरी सर. हो सर. Yes, sir. सुरुवातीला तरी मी तुम्हाला एकच टास्क देतो सगळ्यांना. काय, मी एवढे जे तुम्हाला आता फाईल मी ग्रुपवरती सेंड करतो, हेच प्रोग्राम उचलायचे, कॉपी पेस्ट केले. मला काहीच तोटा नाही. तुमचं काही जाणार आहे तुमचा टाइम सेव्ह होणार आहे, तुमच्यासाठी प्रॉफिट येतो. पण जे टाईप करून व्यवस्थित करणार आहे त्यांच्यासाठी नक्कीच प्रॉफिटेबल गोष्ट राहणार ती. आपल्याला कॉपी पेस्टचे डेव्हलपर व्हायचे नाही. ठीक आहे. आतापासून टायपिंगची प्रॅक्टिस ठेवा. जेव्हा तुमचे 1-2 वर्षानंतर तुमच्या चांगल्या पूर्ण सिंटॅक्स बोटावरती राहणार आहे. ओके, प्रत्येक गोष्टी कन्सेप्ट क्लिअर राहणार आहे. नक्कीच तेव्हा कॉपी पेस्ट करा. तोपर्यंत चांगली सवय लावायची शरीराला की आपण स्वतः कोड राईट करू शकतो. गुड प्रोग्रामर बनायचे, कॉपी पेस्ट करायचं नाही. ओके. जेव्हा टाइम कमी असणार आहे तुमच्याकडे आणि टास्क वेळेच्या वेळेस दिलीच पाहिजे. ज्या टास्क 1 तास लागणार आहे आणि तुम्हाला जर तुमच्या टीम लिडरने अर्धाच तास दिला, त्या केसमध्ये करू शकता. पण तुमच्याकडे टाइम पण आहे, सगळं अवेलेबल आहे. मग तुमचं लॉजिक, तुमचा ब्रेन यूज करून ट्राय करायचं. ओके. पण इंडस्ट्रीमध्ये भरपूर वेळा असंच होतं की आपल्याला टाइम कमी देता. सपोज 2 तासाची टास्क आहे, तुम्हाला दीडच तास असाइन करतील ते. ओके. कारण तिथे तुमचा परफॉर्मन्स काउंट होतो. तुम्ही जर ते 1.5 तासातच केली तर तुमचे पुढचे 30 मिनिटं वाचता, मग तुमचं तिथं परफॉर्मन्स इंडिकेट होतं. ओके. परफॉर्मन्स चांगला असला तर तुमचं प्रमोशन होतं, सॅलरी वाढते, त्या सगळ्या गोष्टी असतात. इन्सेंटिव्ह असेल तर इन्सेंटिव्ह पण भेटतो. ओके. त्या पद्धतीने मग कोड करायला पण शिकलं पाहिजे आपण. तर ही फाईल मी आता टाकतो. असं काही नाही की तुम्ही मला आत्ता लगेचच दिले तरी काही नाही. आत्ता दिले तर बेटरच आहे. ओके. काही कामं वगैरे असतील ते करून घ्या, त्यानंतर जरी बसले तरी चालेल. पण परफेक्टच झालं पाहिजे. यात कोणाला त्रुटी वाटली मला पर्सनल मेसेज करू शकता. मी त्याला एकट्याला सेपरेट परत शिकवू शकतो. पण हे झाल्याशिवाय आपल्याला पुढे जाता येणार नाही, कारण आता पुढे आपल्याला फंक्शन आहे त्या गोष्टी घ्यायच्या. ओके, आलं लक्षात आजचं. हो Yes, सर. sir. येस ठीक आहे, मग सर. व्यवस्थित प्रॅक्टिस करा, पण एक्झिक्यूट करा सगळ्यांनी. ओके. ठीक आहे, मग आपण मीटिंग आजची थांबवू. शॉर्ट लेक्चर घेतलं, पण मग सगळ्या कन्सेप्ट येतात त्या झाल्याच पाहिजे. ओके. तर फाईल ग्रुपवरती टाकतो, व्यवस्थित स्टडी करा. काय अडचणी आल्या मला विचारा, ग्रुपवरती विचारलं तरी चालतील. ठीक आहे, बाय. टेक केअर.